अतुलराव आणि त्यांची पत्नी अंजली आज खूप आनंदात होते, कारण ते पहिल्यांदाच आपल्या मुलाकडे निघाले होते. हॅलो हॅलो मनोज बेटा, आम्ही थोड्याच वेळात स्टेशनवर पोहोचत आहोत. तेव्हा मनोज म्हणाला, ठीक आहे बाबा, मी 10-15 मिनिटातच ऑफिसमधून निघतो आहे. तोपर्यंत तुम्ही वेटिंग रूममध्ये बसा. स्टेशनजवळ आले होते. दोघांनी आपल्या बॅगा हातात घेतल्या. पुणे स्टेशन आले होते. अंजली आपल्या पतीला म्हणत होत्या, अहो हे 5 वर्ष कसे गेले समजलेच नाही. कसा दिसत असेल आपला नातू. आपण आज त्याला पहिल्यांदाच पाहत आहोत. आता तर तो बोलायला पण लागला आहे. हो ना, म्हणून तर आपण त्याला पाहायला निघालो आहोत. या 5 वर्षात मनोजने आणि त्याच्या बायकोने आपल्याला एकदाही त्यांच्याकडे बोलावले नाही. परंतु आपला नातू कसा म्हणत होता की पलवा माता बालदिवत आहे. त्याचे असे बोबडे बोल ऐकून किती हसू आले आपल्याला, आणि कधी त्याला पाहिलं असे झाले आहे. सुनबाईला तर सासू सासरे नकोच आहेत, पण आपला मुलगा सुद्धा. अतुलरावांच्या डोळ्यात पाणी आले. अंजली म्हणाल्या, अहो दोघेही नोकरी करतात, त्यामुळे दिवसभर बाहेर असणार. मग आपण त्या घरात राहून तरी काय करणार होतो. म्हणून आपण आपले गावाकडेच बरे आहोत. आपला वेळ तरी छान जातो. असं कसं म्हणतेस अंजली तू. ते दोघेही नोकरी करतात, आणि मग आपला नातू चिनू असतो ना, त्याला सांभाळायला बाई ठेवली आहे त्यांनी. त्यापेक्षा आपण दोघांनी नसते का सांभाळले त्याला. उलट आपण त्याला प्रेमाने सांभाळले असते, त्यांची काळजी घेतली असती. अंजलीला सुद्धा आपल्या पतीचे म्हणणे पटत होते. तरीही पती नाराज होऊ नयेत म्हणून त्या म्हणाल्या, अहो आता आलोच आहोत ना, आता चांगले महिनाभर राहू आणि मग सांभाळा तुम्ही तुमच्या नातवाला. काय सांभाळायचे ते. दोघेही हसायला लागले. परंतु अंजली जरा आपल्या पतीला समजावून सांगू लागल्या, अहो तिथे गेल्यावर मुलाला आणि सुनेला काही सुद्धा बोलू नका बरं का. तिथे आनंदात राहू आणि आपण मस्त चिनू बरोबर मजेत दिवस घालवू. दोघांचे असे बोलणे चालू होते. तोपर्यंत स्टेशन आले आणि ते ट्रेनमधून उतरले. 5 वर्षापूर्वी मनोजला पुण्यामध्ये नोकरी लागली होती. त्याने त्याच्या ऑफिसमध्ये काम करणाऱ्या निशाबरोबर परस्पर लग्न केले होते. घरी काहीही सांगितले नव्हते. त्यामुळे अंजली आणि अतुलराव खूप नाराज होते. आता त्यांचा नातू 3 वर्षाचा झाला होता आणि त्यामुळे त्याचा वाढदिवस पुण्यातील एका मोठ्या हॉटेलमध्ये करायचे ठरले होते. मनोजने तर एक औपचारिकता म्हणून आई वडिलांना वाढदिवसाला बोलावले होते. पण जेव्हा त्यांचा नातू चिनू फोनवर त्यांच्याशी बोबडे बोलून त्यांना वाढदिवसासाठी बोलवत होता, तेव्हा त्यांनी मागचे सर्व विसरून वाढदिवसाला जाण्याचे ठरवले. अंजलीचा हात धरून अतुलरावांनी तिला प्लॅटफॉर्मवर उतरवले आणि मोबाईल काढून मनोजला ते प्लॅटफॉर्मवर आले असल्याचे सांगितले. तेव्हा मनोज म्हणाला, बाबा मला अजून यायला अर्धा तास लागेल. तोपर्यंत तुम्ही वेटिंग रूममध्ये बसा आणि चहा वगैरे घ्या. मी ऑफिसमधून निघतोय. तेव्हा अतुलराव म्हणाले, अरे म्हणजे तू अजून निघाला नाहीस काय. तू तर म्हणाला होतास की ट्रेन पोहोचण्या अगोदरच तू स्टेशनवर येऊन थांबशील म्हणून. मनोज म्हणाला, माझी महत्वाची मीटिंग चालू होती. मीटिंग संपायला वेळ लागला. मी आता निघतोच आहे ऑफिसमधून. साधारण अर्ध्या तासात मी तिकडे पोहोचेल. एवढे बोलून मनोजने फोन कट केला. अतुलराव बडबड करत वेटिंग रूमकडे निघाले. ते आपल्या पत्नीला म्हणत होते, हद्द झाली आता या मुलाची. अजून ऑफिसमधून निघालाच नाही. 1 तास तरी नक्कीच लागत असतो त्याला इथे यायला. तेव्हा अंजली म्हणाल्या, अरे च्या, किती बडबड करत आहात. हे काय आपले घर आहे का. येईल आपला मुलगा. तो कामच करत आहे ना, कुठे बाहेर फिरायला तर गेला नाही. अतुलराव आपल्या बायकोवर चिडले आणि म्हणाले, तू नेहमी मुलाचीच बाजू घेऊन बोलतेस, त्यामुळे मला तुझी खूप चिड येते. त्याला माहीत आहे ना आपण पहिल्यांदाच मुंबईला येत आहोत, आणि जर त्याला मीटिंगमुळे यायला जमत नव्हते
तर त्यांनी स्टेशनवरून गाडी पाठवायची होती ना, आणि आज चिनूचा वाढदिवस आहे म्हटल्यावर त्यांनी सुट्टी घ्यायला पाहिजे होती. तेव्हा अंजली म्हणाल्या, कार्यक्रम तर हॉटेलमध्ये आहे, वाढदिवसाची तयारी घरी थोडीच करायची आहे, म्हणून नसेल घेतली सुट्टी. अतुलराव म्हणाले, बरोबर आहे तुझे, तू त्याचीच बाजू घेत राहा. अंजली म्हणाली, आता बास करा वर. अतुलराव म्हणाले, चल इकडे वेटिंग रूम आहे, आपण जाऊयात. ते वेटिंग रूममध्ये गेले आणि तिथल्या बाकड्यावर आपल्या बॅगा त्यांनी ठेवल्या व हात तोंड धुवून चहा घेतला. थोड्या वेळानंतर अतुलरावांनी पुन्हा मनोजला फोन लावला. हॅलो मनोज, कुठे आहेस? तेव्हा मनोज म्हणाला, हे काय बाबा, ऑफिसमधून निघालोच आहे, पोहोचेलच थोड्या वेळात. हॉटेलकडे जातो आणि काही ॲडव्हान्स देऊन स्टेशनवर येतो. तेव्हा अतुलराव काहीच बोलले नाहीत. त्यांनी फोन कट केला आणि ते गपचूप बसले. ते असे शांत बसलेले पाहून अंजलीने विचारले, काय झाले आहे? तुम्ही असे तोंड पाडून का बसला आहात? तेव्हा अतुलराव म्हणाले, आता तो हॉटेलमध्ये चालला आहे, तिथले काम केल्यानंतरच मग तो आपल्याकडे येणार आहे. अतुलरावांना भूक लागली होती, म्हणून त्यांनी बॅगमधील बिस्किटाचा पुडा काढला आणि ते बिस्किट खाऊ लागले. अंजली म्हणाल्या, बरे झाले, मनोज येईलच इतक्यात. तसे आता तर कुठे सकाळचे 11 वाजले आहेत, अजून पूर्ण दिवस पडला आहे. वाढदिवस तर संध्याकाळी 6 वाजता आहे. दोघेही बाकड्यावर गपचूप बसून राहिले. अतुलरावांनी घड्याळाकडे पाहिले तर दुपारचे 12:30 वाजले होते. त्यांनी परत मनोजला फोन केला. खूप वेळ रिंग वाजत होती, पण त्याने फोन काही घेतला नाही. अतुलरावांनी परत त्याला 3-4 वेळा फोन लावला, परंतु त्याने फोन उचललाच नाही. तेव्हा अतुलराव रागाने म्हणाले, मनोज फोन उचलत नाहीये, काय चेष्टा लावली आहे का याने? अंजलीने आपल्या पतीला समजावले आणि म्हणाल्या, कशाला इतका राग करत आहात? कुठेतरी ट्रॅफिकमध्ये वगैरे अडकला असेल, त्याने गाडी चालवायची का तुमचा फोन घेत बसायचा? तेव्हा अतुलराव म्हणाले, अगं अर्धा तासात पोहोचतो म्हणाला होता, आता जवळजवळ 1.5 तास होत आला आहे, अजून आला नाही. ही कसली पद्धत आहे याची वागण्याची? अतुलराव चिडले होते. अंजली म्हणाल्या, पुण्यात किती ट्रॅफिक असते माहीत आहे ना तुम्हाला, कशाला इतके नाराज होता? आणि काय थोडा अर्धा तास इकडे तिकडे होतच असतो. तेवढ्यात त्यांचा फोन वाजला. अतुलरावांनी पटकन फोन घेतला. हॅलो मनोज, कुठे आहेस? कधी येणार आहेस? अहो बाबा सॉरी, मी ट्रॅफिकमध्ये अडकलो आहे, बाहेर निघायला अजून किती वेळ लागेल माहीत नाही. असं करतो की मी मनस्वीला फोन करतो, तीच तुम्हाला नेण्यासाठी येईल. तिचे ऑफिस तिथं स्टेशनपासून जवळ आहे. अरे मग आधीच का नाही सांगितलेस? तुझे आई वडील आता थकले आहेत, आधीच प्रवास करून इतका कंटाळा आला आहे आणि त्यात एवढा वेळ बसून आमची पाठ दुखायला लागली आहे. खूप थकलो आहे रे, लवकर पाठव सुनबाईला, असे म्हणून त्यांनी फोन कट केला आणि पत्नीजवळ येऊन ते बाकड्यावर बसले. आता ते सुनेची वाट पाहत होते. जवळपास 1 तास होऊन गेला होता, तरीही त्यांना न्यायला कोणीही आले नव्हते. त्या दोघांना खूप भूक लागली होती. आता मात्र अतुलराव प्रमाणापेक्षा जास्त चिडले. काय तमाशा लावून ठेवला आहे का यांनी? जर सुनबाईच्या ऑफिस इतक्या जवळ आहे तर मग ते अजून आपल्याला न्यायला का आली नाही? ही शहरातली लोक आपल्याला मूर्ख बनवत आहेत का? त्याने आपल्याला त्याच्या घराचा पत्ता सुद्धा सांगितला नाही तर आपण स्वतःच रिक्षा करून त्यांच्या घरी गेलो असतो. तेव्हा अंजलीबाई आपल्या पतीला म्हणाल्या, तुम्ही लगेच का चिडता हो? हातातले काम सोडून कोणी पटकन येऊ शकतो का? हे काय आपल्या घरचे काम आहे का? येईल ते आता. इतका वेळ थांबलोच आहोत तर आणखीन थोडा वेळ सहन करा. अतुलराव म्हणाले, अगं आजपर्यंत आपण आपल्या सुनबाईला फक्त फोटोतच पाहिले आहे, प्रत्यक्षात आपण तिला पहिल्यांदाच पाहणार आहोत. कोणास ठाऊक ती तरी आपल्याला न्यायला येते का नवऱ्याप्रमाणे काही कारणे सांगते.
अंजली म्हणाल्या, हे बघा तुम्ही इतके चिडू नका बरं, तुम्हाला भूक लागली आहे, काहीतरी खाऊन घ्या. असे म्हणत त्यांनी सोबत आणलेला मेथीचा पराठा आणि लोणचे एका डिस्पोजेबल प्लेटमध्ये काढले आणि ती प्लेट अतुलरावांना दिली. भूक तर खूप लागली होती, त्यामुळे त्यांनी ते पटकन खाऊन घेतले. अंजलीने पण थोडेसे खाऊन घेतले. त्यानंतर त्या दोघांनी चहाची ऑर्डर दिली व ते परत सुनेची वाट पाहत बसले. परंतु अजूनही कोणी आले नव्हते. अतुलरावांनी पुन्हा एकदा मनोजला फोन लावला. तेव्हा तो म्हणाला, काय अजून ती आली नाही का? अहो बाबा, मला तर वाटले की आतापर्यंत मनस्वी तुम्हाला न्यायला आली असेल. मी तर ट्रॅफिकमध्ये फसलो होतं. खूप मुश्किलीने मी त्या गर्दीतून वाट काढत आत्ताच घरी आलो आहे. थांबा, मी मनस्वीला फोन लावतो. मनोजने फोन कट केला. आता मात्र अतुलराव एकदम हताश होऊन बसले आणि अंजलीबाई बाकड्यावर पाय पसरून बसल्या होत्या. साधारण अर्ध्या तासानंतर परत फोन आला. हॅलो बाबा, मनस्वी थोड्या वेळात येईलच, पण त्याआधी तुम्ही इन्क्वायरी ऑफिसमध्ये जा. अतुलराव आणि अंजली आपली बॅग घेऊन इन्क्वायरी ऑफिसमध्ये गेले. 20-25 मिनिटे तिथे उभा राहून त्यांना थकवा आला. त्यामुळे ते पुन्हा तिथे जवळ असणाऱ्या बाकड्यावर बसले आणि घड्याळाकडे पाहत म्हणाले, पाहिलेस का अंजली, 4 वाजत आले आहेत. अजूनही या पोरांना शुद्ध आली नाही. तुला जाम पुळका येतो ना तुझ्या मुलाचा आणि न पाहिलेला सुनेचा. आता मात्र अंजली काहीच बोलल्या नाहीत. त्यामुळे अतुलराव आपल्या बायकोकडे पाहत म्हणाले, काय झाले, तू गप्प का आहेस? बरे आहेस ना तू? अंजली म्हणाल्या, का कोणास ठाऊक, पण अचानक पोट आणि डोके खूपच दुखायला लागले आहे. तेव्हा अतुलराव म्हणाले, बर चल आपण वेटिंग रूममध्ये जाऊयात. तिथे थोडा वेळ तू पडून राहा, म्हणजे तुला बरं वाटेल. जेव्हा मनस्वी येईल तेव्हा मी तुला बोलवायला येतो. ते पुढे म्हणाले, अरे बापरे, आपण मनस्वीचा नंबर मनोजकडून घेतलाच नाही. काही वेळाने ते दोघेही वेटिंग रूममध्ये आले. अंजलीला बाकड्यावर झोपायचे होते, परंतु बाकड्यावर तोपर्यंत तिथं इतर प्रवासी येऊन बसले होते आणि एकही बाकडा रिकामा नव्हता. त्यांना कसेबसे बसण्यासाठी जागा मिळाली होती. अंजली बाकड्यावर बसल्या. अतुलरावांनी मनस्वीचा नंबर विचारण्यासाठी परत मनोजला अनेक वेळा फोन लावला, परंतु त्याचा फोन नॉट रिचेबल येत होता. वेटिंग रूममध्ये गर्दी होती. अतुलराव पण थकले होते. बाकड्यावर बसायला जागा नव्हती, त्यामुळे ते एका कोपऱ्यामध्ये जाऊन खाली बसले. आता संध्याकाळचे 5:30 वाजले होते. अंजलीच्या चेहऱ्यावरून दिसत होते की त्यांचा त्रास खूप वाढला आहे आणि त्या कणत होत्या. आता मात्र अतुलरावांना खूप काळजी वाटू लागली, म्हणून त्यांनी पुन्हा मनोजला फोन लावला. तेव्हा त्याने फोन उचलला. अतुलराव म्हणाले, हॅलो बेटा, तुझ्या आईची तब्येत बिघडली आहे, कृपा करून लवकर ये. तेव्हा पलीकडून आवाज आला, तुम्ही कोण बोलत आहात? तो आवाज एका स्त्रीचा होता. तेव्हा अतुलराव म्हणाले, मी मनोजचे बाबा बोलत आहे. तू मनस्वी आहेस ना? यस, मी मनस्वी बोलत आहे, पण मी तुम्हाला ओळखत नाही. आणि हा मनोज कोण आहे? सॉरी, रॉंग नंबर. असे बोलून त्याने फोन कट केला. आता मात्र अतुलराव खूप त्रासिक झाले आणि काळजीत पडले. आता तर थोड्या वेळापूर्वी ह्याच नंबरवरून त्यांचे मनोजबरोबर बोलणे झाले होते आणि अचानक हा रॉंग नंबर कसा काय झाला, हा विचार करून ते निराश झाले. अंजली सुद्धा आता खूप कणत होत्या. अतुलरावांनी आपल्या पत्नीला धीर दिला आणि तिच्यासाठी औषध आणायला ते स्टेशनच्या बाहेर गेले. त्यांनी इकडे तिकडे पाहिले, पण जवळ एकही मेडिकल स्टोअर दिसत नव्हते. त्यांनी येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना विचारले होते. तेव्हा पुढे चालत चालत आल्यावर त्यांना एक मेडिकल स्टोअर दिसले. तिथे गेल्यावर डॉक्टरच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय अशी औषधे देण्यास त्या मेडिकलवाल्याने नकार दिला. आधी डॉक्टरांना दाखवा, त्यांची चिठ्ठी आणा, मग औषध देतो असे सांगितले. अतुलराव खूप दुःखी झाले. ते आता रडकुंडीला येऊ लागले होते. इकडे तिकडे पाहून त्यांनी कसाबसा रस्ता क्रॉस केला आणि ते स्टेशनच्या दिशेने निघाले. त्यांनी परत एकदा मनोजला फोन लावला. हॅलो मनोज,
आईची तब्येत बिघडली आहे रे, तिला खूप त्रास होते. कुठे आहेस तू? त्यांचे बोलणे अजून पूर्ण झाले नव्हते तेवढ्यात सॉरी रॉंग नंबर असे पुन्हा त्यांना ऐकायला आले आणि ते गप्प बसले. उदार चेहरा घेऊन ते स्टेशनवर वेटिंग रूममध्ये परत आले. अंजलीला जास्तच त्रास होऊ लागला होता. अतुलराव आल्याचे पाहून त्यांनी विचारले, अजून मनोजला यायला किती वेळ लागणार आहे? अतुलराव काहीच बोलले नाहीत. थोडा वेळ शांत बसले आणि त्यानंतर म्हणाले, तुला जास्त त्रास होत आहे का? अंजली हो म्हणाली आणि तिने परत विचारले की किती वेळ लागणार आहे मनोजला यायला? तेव्हाही अतुलराव काहीच बोलले नाहीत. ते म्हणाले, आपण तुला डॉक्टरांना दाखवूयात. तुला हे असं अचानक काय झाले आहे? मला खूप काळजी वाटत आहे. अतुलराव आपल्या पत्नीला उठवू लागले. तेव्हा त्या म्हणाल्या, अहो मी फक्त मनोज कधी येणार आहे एवढेच विचारले आहे. तुम्ही का त्रास करून घेत आहात? येऊ द्या मनोजला, तो आल्यावर पाहून घेईल आणि नेईल मला दवाखान्यात. अतुलराव म्हणाले, मला माहीत नाही ग तो कधी येणार आहे आणि तो येईपर्यंत तू असंच त्रास सहन करणार बसणार आहेस का? चल बर बाहेर, मी कोणाला तरी विचारतो इथे दवाखाना कुठे आहे. तेव्हा अंजली उठून उभ्या राहिल्या पण पटकन खाली बसल्या आणि म्हणाल्या, मी चालू शकणार नाही असे मला वाटत आहे. अतुलराव म्हणाले, असं नको बोलूस, थांब मी तुला पकडतो. तेव्हा अंजली म्हणाल्या, नको नको राहू द्या, मला फक्त थोडा वेळ इथे पडू द्या. असे बोलून त्यांनी डोळे बंद केले आणि त्या तिथेच बाकड्यावर अंग आखडून घेऊन पडल्या. आता मात्र अतुलराव खूप घाबरले होते आणि विचलित झाले होते. त्यांनी अंजलीला झोपवले आणि परत एकदा फोन बाहेर काढला आणि मनात नसून सुद्धा त्यांनी मनोजला फोन लावला, पण आता त्याचा फोन नॉट रिचेबल येत होता. अतुलराव खूप निराश आणि हतबल झाले. वेदनेने कणत असलेल्या आपल्या पत्नीकडे त्यांनी पाहिले. त्यांच्या डोळ्यात अश्रूंनी भरून आले होते. त्या दोघांची ही अवस्था वेटिंग रूममध्ये बसलेला एक माणूस पाहत होता. अतुलराव आपले डोळे पुसत होते. तेव्हा तो माणूस त्यांच्याकडे आला आणि म्हणाला, काय झाले काका? काही त्रास होत आहे का? तेव्हा रडत रडतच भरल्या गळ्याने घडलेला सर्व प्रसंग अतुलरावांनी त्या माणसाला सांगितला. तेव्हा तो माणूस म्हणाला, काका मी इथे झाडू मारायचे काम करतो. आल्यापासून तुमच्याकडे पाहत आहे. तुम्ही सतत फोनवर बोलत होतात आणि अहो काका तुम्ही कशाला या भानगडीत पडला आहात? तुमचा मुलगा किंवा सून कोणी तुम्हाला न्यायला येणार नाही. जर त्यांना खरेच यायचे असते तर ते केव्हाच आले असते. तुम्ही कितीतरी तास झाले त्यांची वाट पाहत आहात. तुम्ही आता माझे ऐका प्लीज. तुम्ही आधी काकूंना डॉक्टरांकडे घेऊन जा आणि परत गाडीमध्ये बसून आपल्या गावी निघून जा. ही शहरे जेवढी मोठी असतात तेवढेच इथल्या लोकांची मने छोटी असतात. थांबा मी डॉक्टरांना बोलवून आणतो. एवढे बोलून तो माणूस निघून गेला. अतुलराव त्या माणसाच्या बोलण्याचा विचार करत होते आणि आपल्या पत्नीच्या चेहऱ्याकडे पाहत होते. साधारण 15 मिनिटांनंतर तो माणूस त्यांच्यासोबत डॉक्टरांना घेऊन आला. डॉक्टरांनी अंजलीला तपासून अतुलरावांच्या हातामध्ये औषधाची चिठ्ठी दिली. अतुलरावांनी डॉक्टरांना फीबद्दल विचारले. तेव्हा डॉक्टरांनी फी घेण्यास स्पष्ट नकार दिला. ते म्हणाले, तुम्ही माझ्या आई वडिलांप्रमाणे आहात. तुमच्याकडून कसली फी घ्यायची? तुम्ही पटकन ही लिहून दिलेले औषध घेऊन या. इथे जवळच माझे मेडिकल स्टोअर आहे. अतुलराव औषध आणण्यासाठी डॉक्टरांच्या मागे जाऊ लागले. तेव्हा तो माणूस म्हणाला, काका मी औषधे घेऊन येतो. तुम्ही इथे काकूजवळ थांबा. त्या माणसाकडे पाहून अतुलरावांना आश्चर्य वाटत होते की या मोठ्या शहरामध्ये जिथे आपला स्वतःचा सख्खा मुलगा परका झाला आहे तिथे हे कोण कुठले अनोळखी परके लोक माझी मदत करत आहेत. अतुलराव अंजलीजवळ बसले. साधारण 15-20 मिनिटांनंतर तो माणूस परत आला. त्याने औषधे अतुलरावांकडे दिली. अतुलरावांनी अंजलीला उठवले आणि औषध दिले. तेव्हा तो माणूस अजूनही त्यांच्या जवळच उभा होता. त्याने अतुलरावने विचारले, काका तुम्ही कुठून आला आहात?
तेव्हा अतुलराव म्हणाले, आम्ही मिरजवरून आलो आहोत. अतुलरावाने त्या माणसाला त्याचे नाव विचारले. तेव्हा त्याने त्याचे नाव कृष्णा असे सांगितले. कृष्णा म्हणाला, काका तुम्ही माझी आई का? कृपा करून गावी परत जा, कारण तुम्हाला नेण्यासाठी इथे कोणीही येणार नाही. तुमच्यासारखेच एक काका काकू 4 दिवसापूर्वी इथे लातूरवरून आले होते आणि याच वेटिंग रूममध्ये 2 दिवस आपल्या मुलाची वाट पाहत बसले होते, परंतु तो काही आलाच नाही आणि शेवटी त्यांना पुन्हा माघारी जावे लागले. आणि जर तुम्हाला फारच इच्छा असेल तर तुम्ही मला तुमच्या मुलाचा पत्ता सांगा, मी तुम्हाला तुमच्या मुलाकडे पोहोचवण्याची व्यवस्था करतो. तेव्हा अतुलरावांनी खिशातून 500 रुपयांच्या 2 नोटा काढल्या आणि ते म्हणाले, बेटा हे पैसे घे, यातून मगाशी आणलेल्या औषधाचे पैसे घे आणि आमच्या दोघांचे परतीचे तिकीटसुद्धा आम्हाला काढून आणून दे. नोटा घेऊन कृष्णा निघून गेला. अंजलीने औषध घेतले होते, त्यामुळे अंजलीला जरा बरं वाटत होतं. मिरजकडे जाणारी ट्रेन प्लॅटफॉर्मवर थोड्याच वेळात लागणार होती. कृष्णाने तिकीट काढून आणले. ट्रेन आल्यानंतर त्या दोघांना ट्रेनमध्ये बसवले. कृष्णाने काही बिस्किटचे पुडे आणि फळे अंजलीला घेऊन दिले. थोडा वेळ त्यांच्याजवळ बसून आपल्या कुटुंबाबद्दल त्यांना सांगू लागला. थोड्याच वेळात गाडीचा सिग्नल झाला होता. कृष्णाने त्या दोघांना प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या आणि त्यांच्या पाया पडून तिथून निघून गेला. गाडी हळूहळू प्लॅटफॉर्मावरून पुढे निघाली होती. तेवढ्यात फोनची रिंग ऐकू आली, म्हणून अतुलरावांनी फोन उचलला. पलीकडून आवाज आला, हॅलो बाबा, कुठे आहात? मनोज फोनवर विचारत होता. तेव्हा सॉरी, रॉंग नंबर असे बोलून अतुलरावांनी फोन कट करून टाकला आणि भरल्या डोळ्यांनी ते हताश नजरेने खिडकीतून बाहेर पाहू लागले. खरंच त्यांचा मुलाकडे जाण्याचा निर्णय योग्य होता का? तुम्हाला काय वाटतंय? कमेंट करून नक्की सांगा. आणि कथा आवडली असेल तर लाईक नक्की करा. आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.